जालन्यामध्ये सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनासंदर्भातली। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाकेंचं गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। मात्र या आंदोलनाची गरज नसल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्येच दुमत असल्याचं यामुळे समोर आलेलं आहे। ओबीसींच्या आरक्षणावर संवैधानिक गदा आलेली आहे अशी कोणतीही परिस्थिती सध्या तरी नसल्याचं तायवाडेंनी सांगितलं। तर दुसरीकडे लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम आहेत। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही या सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नसल्याचं लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी नेमकी काय भूमिका मांडलेली आहे पाहूया। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आहेत। सर, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अनेक आंदोलन झाले आणि अखेरचं आंदोलन नुकतंच त्यांनी संपवलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण वाचवायचं आहे यासाठी आता लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आणि अंतरवडली सराटीपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर हे आंदोलन होत आहे। कुठेतरी पुन्हा एकदा मराठा समाज आणि ओबीसी समाज समोरासमोर येणार नाही का अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे? नाही, मी तुमच्या मताशी सहमत आहे। खरं म्हणजे ज्यावेळेस या संपूर्ण राज्यामध्ये ओबीसी समाजाने आपलं आरक्षण टिकवण्याकरता मोठं आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर सरकारशी चर्चा झाल्यावर सरकारने लिहून दिलेलं आहे की आम्ही मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही। त्या बाबीवर सरकार आजही ठाम आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल की अंत होताना मराठा समाजाला सरकारने स्वतंत्र आरक्षण दिलं, ओबीसी समाजामधनं आरक्षण दिलेलं नाही। आणि म्हणून जरांगे पाटलांची मागणी काय, आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण त्याच्यामुळे ओबीसीच्या याच्यावर कुठेही परिणाम पडत नाही। जोपर्यंत ओबीसीच्या संविधानिक अधिकारावरती गदा येते आहे ही भावना आमच्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत ओबीसी समाजाने अशा प्रकारचं आंदोलन करण्याची कुठली गरज नाही आहे। सरकार उद्या विचारेल की कशा करता, आम्ही तर लिहून दिलेलं आहे, आम्ही त्याच्यावरती ठाम आहे की आम्ही ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण देणार नाही। पण असं आहे की आंदोलन करणं हे प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे, त्या अंतर्गत ते त्या ठिकाणी उपोषण करतात आहे। त्यांच्या मागण्या काय आहेत त्या मात्र अजूनपर्यंत स्पष्ट होऊन राहिलेल्या नाही। ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी हे आंदोलन आहे, हे प्राणांतिक उपोषण असं लक्ष्मण हाके सांगतात। नाही, वाचवण्यासाठी म्हणजे काय धोक्यात आहे हे तर कळलं पाहिजे ना। सरकारने त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे। त्याच्यामुळे आता ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। तुम्ही काय लक्ष्मण हाकेंना काय विनंती करणार, काय सल्ला देणार? नाही, माझा सल्ला हेच आहे की जो प्रश्न आहे त्याचा गांभीर्याने विचार करून आपण जो प्रश्न समाजापुढे मांडतो आहे आणि ज्याच्याकरता आपण आंदोलन करतो आहे त्याच्यामुळे समाजाची दिशाभूल होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावं। आंदोलन करायचं नाही करायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु आपण ज्या बाबीला घेऊन ज्या मुद्द्याला घेऊन आंदोलन करतो आहे त्याच्यामुळे जर समाजाची दिशाभूल होत असेल तर उद्या कदाचित दोन्ही समाजामध्ये मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो, याची सुद्धा त्यांनी दखल घ्यावी। यंदा मनोज जरांगे पाटील यांनी जो उपोषण केलेलं होतं, आंदोलन केलेलं होतं, त्यांच्यामध्ये त्यांची मुख्य मागणी होती की मागे सरकारने जे सगळे सोयरे संदर्भातली काही सूचना बोलवल्या होत्या आणि त्या सूचनांवर आम्ही नंतर निर्णय घेऊ असं सांगितलं होतं। अद्यापपर्यंत त्या संदर्भात काहीही झालं नाही। आता पुन्हा त्यांनी 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलेलं आहे। नाही, मी त्या दिवशी सुद्धा जेव्हा जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली आणि नंतर त्यांची प्रकृती खालावली त्या दिवशी सुद्धा मी बोललो होतो की आंदोलनकर्ता आणि सरकार या दोघांमध्ये संवाद असायला पाहिजे। संवाद असल्याशिवाय विषय निकाली निघत नाही। सरकारने वारंवार त्यांना सांगितलं होतं की एवढे आक्षेप आलेले आहे, या आक्षेपाचं निराकरण करणं सुरू आहे, मध्यंतरी आचारसंहिता होत्या आणि म्हणून आम्हाला वेळ द्यावा। शेवटी त्यांनी 1 महिना वेळ दिलाच। हेच जर त्यांनी उपोषणाला बसायच्या आधी सरकारशी चर्चा केली असती आणि हे झालं असतं तर आंदोलन करण्याची वेळ आली नसती। जेवढी वेळ सरकारी यंत्रणेला एखादा प्रश्न सोडविण्याकरता लागत असेल आंदोलनकर्त्याला तेवढी वेळ सरकारला द्यावीच लागते। यावेळेस सरकारच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि लवकर
त्यांनी उपोषण सोडलं, याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मनोज जरांगे पाटील असतील किंवा लक्ष्मण हाके असतील, दोन्ही बाजूने जे आंदोलक आहे, जे आंदोलन करणारे जे नेते आहेत, त्यांनी संयम ठेवण्याची गरज आहे. नक्कीच मी वारंवार आपल्याला म्हणत असतो की आंदोलनकर्त्यांना नेहमी संयमाने आंदोलन करायला पाहिजे असते. आपल्या एखाद्या कृतीमुळे दोन समाजामध्ये संघर्ष होईल अशा प्रकारची परिस्थिती कधी निर्माण करण्यात येऊ नये. शांततेच्या पद्धतीने सरकारशी करून आणि मी नेहमी म्हणत असतो की कुठल्याही आंदोलनकर्ता असो, तो ज्या मागण्या सरकारपुढे मांडतो त्याला संविधानिक आधार असला पाहिजे आणि आपली मागणी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकते याचासुद्धा आंदोलनकर्त्याला विचार करावा लागतो. जेव्हा ह्या दोन्ही बाबीची पूर्तता होते तेव्हा आंदोलनकर्त्याची मागणी सरकारला पूर्ण करावी लागते. पण एखादी मागणी संविधानाच्या चौकटीमध्ये बसत नसेल, न्यायालयाच्या चौकटीमध्ये बसत नसेल, तर सरकार कोणत्याही पक्षात असो ते पूर्ण करू शकत नाही. तर लक्ष्मण हाके यांनी जो आंदोलन सुरू केलं आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी, त्या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांचा काहीसा वेगळा मत आहे. मुळात सद्यस्थितीला ओबीसींचं आरक्षण कुठल्याही पद्धतीने धोक्यात नाही, त्यामुळे आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलनाची काय गरज आहे असा प्रश्न ते उपस्थित करतायत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.